नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी हा खूप अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण जी.आर काढलेला आहे। तर काय आहे महत्त्वपूर्ण नवीन जी.आर ते आपण थोडक्यात समजून घेऊ। अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत आणि हा जी.आर 4 एप्रिल 2025 रोजी काढलेला आहे। अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत आणि हा जी.आर महाराष्ट्र शासनामार्फत काढलेला आहे। तर हा जी.आर 4 एप्रिल 2025 रोजी काढलेला आहे। तर या जी.आर मध्ये राज्याची 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही असं शासन म्हणून राहिले। त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मयत लाभार्थ्यांना प्राथम्याने वगळण्याची कारवाई करण्यासाठी राज्यात दिनांक 1/2/2021 ते 31/4/2021 या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्यात बाबत प्रशासकीय कारणास्तव सदर मोहीम 1/4/2021 च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली होती। आता अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर अडीअडचणी विचारात घेऊन सदर मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। म्हणजे आता दरवर्षीप्रमाणे ही शोध मोहीम चालू राहणार आहे। शिधापत्रिका तपासल्या जाणार आहेत। जे अपात्र असतील त्यांना रेशन मिळणार नाही हे लक्षात असू द्या। त्याचप्रमाणे शासन परिपत्रक मध्ये काय सांगितलेलं आहे तर केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकेचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत। लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे। सध्या स्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अत्योदय प्राधान्य कुटुंब लाभार्थी केशरी व शुभ्र या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी। सदर शोध मोहिमेत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांसाठी शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहीन केलेल्या निकषांतर्गत खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। सध्याच्या शिधापत्रिकांकडून माहिती घेणे म्हणजे शासन काय काय माहिती घेणार आहे ते पण आपण पॉइंट बघून घेऊ। तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी। त्याचप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव अधिकृत शिधापत्रिका वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेले वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत। रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानदार अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेल्या शिधापत्रिक धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रास स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी व दिनांक सह पोच देण्यात यावी। त्याचप्रमाणे पॉइंट नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे तर फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिका धारकांनी ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा। आता पुरावा काय आहे ते आपण पुरावा बघू। पुरावा म्हणून भाडेपावती किंवा निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक म्हणजेच लाईट बिल, टेलिफोन मोबाईल देयक म्हणजे मोबाईलची पावती, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र, आधार कार्ड इत्यादीच्या प्रती घेता येतील। दिलेला वास्तव्याचा पुरावा हा 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा। शिधावाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिका धारक अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 मध्ये नमूद निकषानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे। फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरून घेऊन व जुनी कागदपत्रे जोडून घेऊन सर्व यादीसह संबंधित शासकीय कर्मचारी
रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे जमा करावेत. वरील कारवाई 1 महिन्यात 30 एप्रिल पर्यंत पूर्ण करावी. ही कारवाई करण्यासाठी उचित प्रसिद्धीमध्ये माध्यमाद्वारे जनतेस सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करावे. वरील अ व ब प्रमाणे कारवाई करताना घ्यावयाची दक्षता. शिधापत्रिकेची तपासणी करताना एका कुटुंबात व एका पत्त्यावर 2 शिधापत्रिका दिल्या जाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे अपवादात्मक परिस्थितीत 2 वेगवेगळ्या शिधापत्रिका देणे आवश्यक असल्यास तसा निर्णय आवश्यक ती खातरजमा करून संबंधित तहसीलदार अथवा तहसीलदार दर्जाच्या शिधा वाटप हा अधिकाऱ्यांनी घ्यावा. पॉइंट नंबर 2 मध्ये अंत्योदय शिधापत्रिकेमधून विभक्त झालेल्या कुटुंबास नवीन शिधापत्रिका वितरित करताना विभक्त कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार अनुज्ञेय असलेल्या प्रकाराची शिधापत्रिका देण्यात यावी. वरील गट अ व गट ब मधील यादी जनतेस प्रसिद्ध माध्यमास देण्यात प्रत्यवाय राहणार नाही. पुराव्याची छाननी करताना संशयास्पद वाटणाऱ्या शिधापत्रिकांच्या पुराव्याबाबत आवश्यक असल्यास पोलिसांकडून तपासणी करून घेण्यात यावी. विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी. वरील प्रमाणे शिधापत्रिकांची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपन्यातील कर्मचारी कामगार ज्ञात वार्षिक उत्पन्न ₹1,00,000 जास्त असेल अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी केशरी शिधापत्रिका असेल तर ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी. यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी. सदर शोध मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. आता जर तुमचं ₹1,00,000 जास्त जर उत्पन्न असेल तर तुम्हाला पिवळे आणि केशरी रेशन कार्ड मिळणार नाही किंवा ती पिवळे आणि केशरी रेशन कार्ड रद्द होणार आहे असं या JR मध्ये सांगितलेलं आहे. तर शोध मोहिमेत विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकांचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणाची मदत घेण्यात यावी. त्याचप्रमाणे दुबार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती व मयत व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे. शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधिता विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात यावी. जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरित अधिकारी यांनी त्यांना प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयांना वितरित केलेले अर्ज, शिधापत्रिका धारकांना वितरित केलेले अर्ज व शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ ठेवावा. वरील प्रमाणे राज्यात अपात्र शिधापत्रिकांची विशेष शोध मोहीम दरवर्षी नेमून देण्यात कालावधीत राबवण्यात यावी. या मोहिमेअंतर्गत अपात्र आढळून येणाऱ्या शिधापत्रिका रद्द करण्यात याव्यात व त्या प्रमाणात रास्तभाव दुकानांकडून तात्काळ कमी करण्यात यावे. अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेबाबतचा अहवाल खालील विवरपत्रामध्ये दरवर्षी दिनांक 15 जून पर्यंत शासनात सादर करण्यात यावा. अपात्र शिधापत्रिका मोहिमेमध्ये लाभार्थ्यांकडून भरून घ्यावयाचे तपासणी फॉर्मचा नमुना सोबत जोडला आहे. सदर तपासणी फॉर्म लाभार्थी कुटुंबाकडून भरून घेण्यात यावा. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करताना विचारात घ्यावयाच्या शिधापत्रिकाबाबत शासन निर्णय दिनांक 15/9/2021 अन्वये स्वयंस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्या शासन निर्णयासोबत जोडलेले हमीपत्र व सोबत जोडलेला तपासणी फॉर्म राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट झालेल्या व होऊ इच्छिणाऱ्या सर्व शिधापत्रिका धारकांकडून भरून घेण्यात यावे. म्हणजे हा फॉर्म सर्व शिधापत्रिका धारकांना भरावा लागेल आणि हा फॉर्म या वेबसाईट वरती उपलब्ध करून दिलेला आहे. हा फॉर्म जर डाउनलोड करायचा असेल तर आपल्या
व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण हा फॉर्म भेटेल। तर मित्रांनो, आपण ही JR ची माहिती बघितली। आता याचा फॉर्म कुठे भेटेल, तर फॉर्म माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये भेटणार आहे आणि JR ची पण PDF डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये भेटणार आहे। तर तेथे जाऊन डाउनलोड करा आणि हा फॉर्म कसा भरायचा त्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे। तर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।